राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे सातारा जिल्ह्यातली। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 2 गटातील वाद टोकाला गेल्याचा प्रत्यय खुद्द शरद पवारांनी अनुभवलाय। राष्ट्रवादीचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आणि या वादातून म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर यांनी स्टेजवर येण्याचा निर्णय घेतला आणि म्हेत्रेंनी भाषणाला सुरुवात केल्यावर या ठिकाणी शेखर यांच्या समर्थकांनी मोठा दंगा केला। तर या वादात पोलिसांना देखील मध्यस्थी करावी लागली। मात्र विशेष गोष्ट म्हणजे यावेळी शरद पवार या ठिकाणी उपस्थित होते, मात्र त्यांनी या प्रकरणी एक शब्दही उच्चारला नाही। हा सगळा प्रकार आपण पाहतोय, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडत होता। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 2 गटातील वाद अशा प्रकारे टोकाला गेल्याचा प्रत्यय या ठिकाणी बघायला मिळाला। राष्ट्रवादीचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात हा वाद रंगला। तर स्वतः शेखर गोरे आपल्या सोबत आहेत। शेखरजी, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये। एकूणच काय या वादासंदर्भात आपली प्रतिक्रिया? माढा लोकसभा मतदारसंघातून पवार साहेब स्वतः इच्छुक आहेत आणि त्याच्या संदर्भात फलटण मध्ये मीटिंग आयोजित केलेली होती। त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला बोलायची संधी न दिल्यामुळे तिथं कार्यकर्त्यांच्यात बाचाबाची झालेली आहे। ह्याच्या व्यतिरिक्त राडा वगैरे असं काही नाही आणि पवार साहेबांपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीत आणि मी स्वतः माणचं नेतृत्व करतो। माणचं नेतृत्व स्वतः पवार साहेबांनी मला दिलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही सर्व सत्तास्थानी काँग्रेसचा आमदार असताना त्याच्या विरोधात आम्ही सत्तास्थानी हे ते मिळवलेले आहे। असं असताना काहीतरी जिल्ह्याचे नेते आम्हाला तिथे पवार साहेबांवर पोहोचून देत नाहीत, एवढंच। त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, राडा वगैरे काही नाही। आम्हाला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी मिळत नसल्यामुळे कार्यकर्ते उभं राहून साहेबांना सांगत होते, इशारा करत होते की आमच्या कार्यकर्त्यांना शेखरभाऊ गोरेंच्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी द्यावी। बरं, पण मग गोरे सर, जेव्हा आपण पाहतोय कविता म्हेत्रे स्टेजवरती उभा राहिल्या बोलायला, त्याच वेळी मग कार्यकर्त्यांनी हा गोंधळ का घातला? ऐका, कविता म्हेत्रे ह्या माझ्या नेतृत्वाखाली त्यांच्या घरातील व्यक्ती माझ्या नेतृत्वाखाली नगरसेविका झालेली, त्यांना बिनाकामाचं ह्या वादात ओढू नये प्लीज, आपल्याला विनंती आहे माझी। त्यांच्या भाषणाच्या वेळेस का झालं की मान मधल्या त्या असल्यामुळे त्या काही बोलायला सुरुवात झाल्यानंतर त्या भाषणात तो मुद्दा आल्यानंतर आपले कार्यकर्ते उठले। बरं, गोरे सर, खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी।